मित्रांनो नमस्कार. तुम्ही सुद्धा वालघेवडा पीक लागवड करणार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज आपण या व्हिडिओमधून बियाण्यापासून, लागवडीपासून त्याचप्रमाणे अंतर, बेसल डोस, काळजी कशी घ्यावी, लागवड कधी करावी, अंतर काय ठेवावं, असंख्य प्रश्न या व्हिडिओमधून तुमचे सुटणार आहेत. नमस्कार, मी राहुल शिंदे. सगळ्यात प्रथम म्हणजेच वालघेवडा पीक जर तुम्ही लागवड करणार असेल तर नेमका कधी लावावा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. ज्या शेतकऱ्यांच्या भागामध्ये तापमान 45-43 अंश डिग्री सेल्सिअस असेल अशा शेतकऱ्यांनी लागवड करायला काही हरकत नाही. परंतु जेथे 45 अंश डिग्री सेल्सिअसच्या वरती सुद्धा तापमान गेलेले आहे अशा शेतकऱ्यांनी वालघेवडा पीक लागवड करावी नाही. आता याचं कारण काय? तुम्ही जर लागवड केली, दुपारची ऊन इतकी असते की मोठ्या पिकाचे पानं भाजत आहे, टमाटर लासत आहे, पूर्ण फळ खराब होत आहे, फुलं ड्रॉपिंग होत आहे. याचा काय नुकसान होत आहे की आपण जर बियाणं लागवड केलं, कोंब जेव्हा निघून येणार तेव्हा कोंब ते तिथे वाया जाणार किंवा ते वाळून जाणार. म्हणजेच तुमचं एकंदरीत नुकसान होणार, कारण बियाण्याचा दर खूप आहे. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजेच अंतर किती ठेवावं. आता अंतर ठेवत असताना तुम्ही 8x2 फूट, 7x2 फूट, काही शेतकरी 6x2 सुद्धा ठेवतात, परंतु तेथे वालाचीही दाटी होते. त्यामुळे अंतर 7 किंवा 8 फूट आणि 2 फूट आपला रोपामधलं अंतर, म्हणजेच लागवड कधी करावी आणि आता रोपातील अंतर हे झालं. त्यानंतर आता बेसल डोस सगळ्यात महत्त्वाचा, कारण खत व्यवस्थापन करत असताना आपण जर चुकलो तर उत्पादनामध्ये आपल्याला घट येतं. काही शेतकरी 15 टन 18 टन सुद्धा प्रति एकरी वालघेवड्या पिकापासून उत्पादन हे घेत आहे. मग आपण का नाही घेत? आपण कुठे कमी पडत आहे? नियोजन आपलं चुकत आहेत का? बेसल डोस आपला चुकत आहेत का? हे जर आपण छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच आपल्याला खूप जबरदस्त फायदा उत्पादन वाढीसाठी हा दिसून येईल. आपली यावर्षी 2 एकरची जवळपास लागवड आहे. मागच्या वर्षी आपण जवळपास 1 एकरामधून कमीत कमी आपण 14.5 टनाचं उत्पन्न हे घेतलेलं आहे. बाकी बिलं आपले हरवले असल्यामुळे आपला ॲव्हरेज हा बरोबर व्यवस्थित निघाला नाही. त्यानंतर आता येतं बेसल डोस. बेसल डोसचा जर विचार केला तर खतं आता 300 ते 400 रुपयांनी प्रति बॅग हा दर वाढलेला आहे. म्हणजेच काय की शेतकऱ्याचा एकरी खर्च इथे वाढणार आहे. पहिलेच बियाणे महाग आहे, आता खतं सुद्धा महाग झाली. म्हणजेच आपलं इथे खतावर खर्च कमी करण्यासाठी नेमकं आपण काय करावं याच्याबद्दल आता मी तुम्हाला माहिती सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजेच आपल्याला बॅक्टेरियावर जास्त भर द्यावा लागेल. म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश आपल्या जमिनीमधलं उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया जर आपण आपल्या खतामध्ये टाकले तर आपल्याला एकंदरीत फायदा हा चांगला होईल. मग आता कोणतं टाकायचं? तर पाटील बायोटेक कंपनीचे NPK कन्सोजी प्रति एकरी तुम्ही 25 ते 40 किलो तुम्ही प्रति एकरी आपल्या रासायनिक खतासोबत हे देऊ शकता. याचा फायदा काय होणार आहे? तर जमिनीमधलं पूर्ण जे अन्नद्रव्य आहे हे पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी काम करेल. त्याचप्रमाणे आपला जो बेसल डोज आहे हा पूर्ण आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी हा बॅक्टेरिया इथे काम करेल. 10 करोडपेक्षा जास्त ॲक्टिव्ह बॅक्टेरिया याच्यामध्ये असल्यामुळे जबरदस्त फायदा होईल. आता रासायनिक खत कोणते टाकायचे? मग रासायनिक खतामध्ये तुम्ही 2 बॅग DAP एकरी, 1 बॅग म्युरेट ऑफ पोटॅश, गरज असेल तुमच्या जमिनीमध्ये जर उधळी असेल किंवा तुमच्या जमिनीमध्ये काही कीटक असेल जे आपल्या बियाण्याला हानी पोहोचू शकतात असं वाटत असेल तर निंबोळी पेंट सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड ही करू शकता. हुमणी जर तुमच्या जमिनीमध्ये असेल तर तुम्ही हुमनासूर पाटील बायोटेक कंपनीचं येतं, जबरदस्त रिझल्ट आहे. तुम्ही हे सुद्धा टाकू शकता जेणेकरून हुमणीवरती तुम्हाला जागीच कंट्रोल येथे मिळणार आहे. म्हणजेच तुमचं बेसल डोसचा हा येथे मुद्दा संपला. त्यानंतर बाकीचं जे आहे जसं की मॅग्नेशियम आहे, तुम्ही याच्यामध्ये सल्फर आहे, तर हे टाकण्याची गरज नाही. आपण नंतर ड्रिपमधून हे देणारच आहोत. म्हणजेच तुमचा बेसल डोसचा प्रश्न येथे हा पूर्णपणे सुटला आहे. परंतु तुम्ही खत कोणतंही टाका, तुमच्या दुकानदारापाशी उपलब्ध असेल ते, त्याच्यामध्ये NPK कन्सोजी हे नक्की वापरा. 25 किलो प्रति एकरी 25 ते 40 किलो तुम्ही वापरू शकता. त्यानंतर तिसरा प्रश्न आता बियाण्याचा. आता बियाणं वेगवेगळ्या कंपनीकडे वेगवेगळे आहे. आता बियाण्यामध्ये भरपूर टॉपच्या कंपन्या आहे. आता मी जे लावलेलं आहे तर मी 968 लावलेला आहे. तुमच्याकडे जो मिळेल तो तुम्ही लावू शकता. मला याच्याबद्दल काही नाही. परंतु उत्पादन काढून आपण देऊ शकतो. म्हणजेच एकंदरीत नियोजन आपण देऊ शकतो. त्यानंतर याच्यामध्ये येतं आपण जे वेळू किंवा बासे जे लावणार आहेत तर हे नेमके किती फुटावर लावावे. कारण हा व्हिडिओ जो आहे तर हा व्हिडिओ मी लागवडीपासून ते संपूर्ण नियोजनाचा एकाच व्हिडिओमध्ये माहिती बनवतो. कोणी जर विचारलं डायरेक्ट त्याला व्हिडिओ सेंड करायला बरं होईल. त्यामुळे तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघा. काही तुमचे जर प्रश्न असेल ते सुद्धा सुटण्यासाठी इथे मदत होईल. आता काय करायचं? आपण जे बासे लावणार आहे तर हे बासे लावत असताना आपण 15 फुटावर बासे लावायचा. एक बासा 15 फुटावर 2 बासे. म्हणजेच काय की आपण कैची पद्धतीने जर आपण व्यवस्थित त्याचं नियोजन केलं तर हवा आली किंवा वारा आला तर ते बासा इथे पडणार नाही. आता येतं आपण होल पाडले
8x2 किंवा 7x2 फुटावरती सगळ्यात प्रथम माती भरायची. आता माती का भरायची? आता माती तर आपण बियाणं निघाल्यानंतर भरतो, परंतु पहिले माती का भरायची हे समजून घ्या. काही शेतकरी हुशार असतात, मला ते थोडेसे मार्गदर्शन करण्यासाठी मला मार्गदर्शन करू शकतील, परंतु ठीक आहे, त्यांचा प्रश्न. मी एक माझा अनुभव सांगतो. माती सगळ्यात प्रथम काय भरायची, तर आपण जे होल मारतो पूर्ण मल्चिंग ही झाकून असते आणि होल मारल्यानंतर जे मल्चिंगमध्ये पाणी सोडतो त्याची जी निर्माण होणारी गॅस आहे, म्हणजेच पाण्याचं होणारं बाष्पीभवन आहे, हे कुठून जाणार? त्या छिद्रातून बाहेर निघणार. मग आपण जर तिथे रोप लावलेलं असेल आणि हा जो सर्कल आहे, तर या सर्कलमधून जी गॅस निघणार आहे ही सरळ त्या रोपाला लागेल आणि तिथे भाजल्या जाईल. तिथून ते दांडी कट होईल आणि रोप तिथे मेल्या जाईल. म्हणून आपण पहिले माती भरायची, पाणी ओलायचं, बाऊल ओला झाल्यानंतर तिथे बी ही खोलवर रुजवायची किंवा टाकायची. नंतर त्याची उगवण झाल्यावर तुम्ही ड्रेंचिंग करू शकता, तुम्ही जमिनीतून आळवणी करू शकता किंवा ड्रीपमधून सोडू शकता. मग समोरचा शेड्यूल आहे तो. परंतु हा जर थोडा थोडा जर तुम्ही जो माहिती आहेत किंवा तुमच्या चुका आहे ह्या जर सुधरवल्या, तर तुम्हाला एकंदरीत उत्पादन समोर खूप चांगलं मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण यावर्षी आपण वालघेवड्या शेतकऱ्यांचं उत्पादन जास्तीत जास्त काढून देण्यासाठी नक्कीच त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. वालघेवडा पिकावर येणारे व्हायरस असतील, व्हायरस तर शक्यतो काही व्हेरायटीवर येत नसतं, काही प्रमाणामध्ये काही काही येतं येतं पण. त्यानंतर त्याच्यामध्ये येणारे जे अळी आहे, करपा आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये येणारी नागअळी आहे, भरपूर साऱ्या फुलातल्या अळ्या कंट्रोल होत नाही, फुलगळ होतं. अशा भरपूर साऱ्या समस्या समोर पाहायला मिळतं. आपण आता आपल्या शेतामधून लाईव्ह तुमच्यासाठी काही व्हिडिओ हे अपलोड करत राहू, जेणेकरून तुमचं सुद्धा तेथे जे नुकसान आहे तर हे होणार नाही आणि तुम्हाला एकरी जास्तीत जास्त ॲव्हरेज निघण्यासाठी हा मदत होईल. तर वालघेवड्या पिकाबद्दल तुमच्या मनामध्ये जर काही याच्या व्यतिरिक्त प्रश्न असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये टाका. माझा नंबरसुद्धा येथे देत आहे. त्या नंबरवर तुम्ही संपर्कसुद्धा करू शकता. आपल्याकडे संपूर्ण प्रकारचे म्हणजेच आपण पूर्ण कंपन्यांचं काम करतो. तर पूर्ण कंपन्यांचे आपल्याकडे बियाणे तुम्हाला कोणतंही लागो. कारेला, काकडी, दोडका, मिरची, टोमॅटो, वाल, त्यानंतर घेवडा, बीन्स असेल, कोणतंही बियाणं असो आपल्याकडे हे कमी दरामध्ये किंवा वाजवी दरामध्ये हे तुम्हाला मिळून जातील. तर तुम्हाला जर नियोजन लागत असेल, काही अन्य माहिती लागत असेल, तर खाली माझा नंबरसुद्धा देत आहे. त्या नंबरवर कॉल करू शकता. परंतु गरज असेल तरच कॉल करा. बाकी आपण ग्रुपसुद्धा तयार केलेला आहे. त्या ग्रुपमध्ये सुद्धा सामील व्हा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यात अडचणी, समस्यावर नक्कीच हा तोडगा निघेल. बाकी इतर माहितीसाठी आपला चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ कमीत कमी तुमच्यापाशी ग्रुप असेल तर 5 शेतकरी ग्रुपमध्ये शेअर नक्की करा. धन्यवाद.